संपूर्ण विश्वातील मानवजातीला देवता आणि मनुष्यशास्त्र विश्वगुरू तथागत सम्यक्संबुद्ध यांना वंदन। भगवंताच्या अनुपम सद्धम्माचे आणि भिक्खू संघाला सुद्धा त्रिवार वंदन। आणि बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान धम्मग्रंथामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत जीवन समर्पित, तसेच सर्वच बौद्धोपासकांनो तर सर्व मानवजातीला हा भगवंताचा विज्ञानवादी नीतिमत्तेचा समता न्याय स्वातंत्र्यत्वाचा मानसिक गुलामीतून बाहेर पडण्याचा हा धम्म आजचा उद्देश आहे। सदाचरणावरील प्रवचने। सदाचरण म्हणजे काय हे आपण समजून घेऊया। सदाचरण म्हणजे एके समयी भगवान एका थोर भिक्खू संघासह कौशल जनपदात चारिका करीत असता ते कौशलच्या झाला नावाच्या गावी आले। ही वार्ता झालामधील ब्राह्मण कुलपतींच्या कानी आली। त्या भगवान बुद्धांचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावरून ते झाला गावचे ग्रामवासीय ब्राह्मण भगवान बुद्धाकडे आले आणि कौशल विचारून बाजूला स्थानापन्न झाले। त्यांनी भगवंतांना सदाचाराचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले। त्या श्रवण उत्सुक असलेल्या ब्राह्मणास भगवंताने सांगितले की हे ब्राह्मणांनो, शारीरिक दुराचरणाचे आणि दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत। वाचिक आणि वैचारिक चुगलखोरीचा समावेश होतो। या दुराचरणांनी युक्त असलेला मनुष्य माणसाचे दुसऱ्या वाचिक दुराचरणात चुगलखोरीचा समावेश होतो। या दुराचरणाने युक्त असलेला मनुष्य माणसाचे मने दुसऱ्या माणसाविरुद्ध कलुषित करण्यासाठी इथे कानी पडलेल्या गोष्टी तिथे सांगत सुटतो। असा मनुष्य माणसातील ऐक्य मोडणारा, कलागती लावणारा असतो। कलागती लावण्याची त्याची नियत त्याला बोलायला लावते। कलागती हे त्याचे सुख आणि आनंद होय। तिसऱ्या प्रकारच्या वाचिक दुराचरणाने युक्त असलेल्या मनुष्याची वाणी कडवट असते। त्याचे शब्द सुसभ्य नसतात, तर चुकीचे असतात, अव्यर्थ असतात, व्यर्थपणाचे असतात, कठोर आणि तीव्र मर्मभेदी क्रोध आणणारे आणि चित्त विचलित करणारे असतात। चौथ्या प्रकारच्या दुराचरणाने युक्त असलेला मनुष्य म्हणजे सदैव बडबड करणारा माणूस। तो बडबडताना आपण सत्य सांगतो की नाही, काही हितकर बोलतो आहोत किंवा नाही याचा विचार करीत नाही। त्याच्या बोलण्यात धर्म नसतो, नीती नसते, काहीतरी क्षुद्र अनुचित पोरकट ज्याला बुंदा नाही शंडा नाही अशी निरर्थक बडबड तो नेहमी करत असतो। तर पुढे वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात लोभ विकृतीचा समावेश होतो। असा मनुष्य परधनाचा सारखा हव्यास धरीत असतो। दुसऱ्या प्रकारच्या दुराचरणात दुसऱ्याचा दुस्वास द्वेष यांचा अंतर्भाव होतो। असा मनुष्य दान त्याग दक्षिणा अशी काही गोष्टच नाही असे मानतो। त्याला वाटते सत्कर्म किंवा असत्कर्म फळे भोगावे लागतात हे खरं नव्हे। हे लोक आणि परलोक हे सर्व झूट आहे असे तो मानतो। आईबाप आप्तेष्ट यांनाही तो मानत नाही। ज्यांनी सम्यक मार्गाने सम्य दृष्टीने जाऊन इहलोक आणि परलोकाचे ज्ञान मिळवले आहे आणि दुसऱ्यांना ते ज्ञान दिले आहे असे श्रमण अनंत सम्यक्संबुद्ध ब्राह्मण या जगात आहेत, या गोष्टीवर त्याचा विश्वास नसतो। याच्या उलट शारीरिक वाचिक आणि वैचारिक सदाचरणाचे अनुक्रमित 3-4 असे प्रकार आहेत। तर शारीरिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य कोणत्याही जीवाची हत्या करण्यापासून अलिप्त असतो। आपला दंडा किंवा तलवार यांचा त्याग करतो। तो निरपराधी व दयामय बनतो। सर्व सजीव प्राण्यांसंबंधी करुणामय असे जीवन जगत असतो।
दुसऱ्या प्रकारचे शारीरिक सदाचरण म्हणजे दिल्याशिवाय दुसऱ्याचे न घेणे आणि प्रामाणिकपणे जगतो. तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैश्विक मिथ्याचाराचा म्हणजे चुकीच्या विचारांचा तो त्याग करतो आणि व्यभिचारापासून तो दूर राहतो. असा सदाचरणी मनुष्य आई बाप, बंधू भगिनी, आप्तेष्ट यांच्या स्वाधीन असलेल्या जिच्या गळ्यात वांगनिश्चयाची माळ आहे अशा कन्येशी तो वैश्विक संबंध ठेवत नाही. वाचिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य असत्य भाषण सोडून देतो, सदैव सत्य बोलतो, असत्याचा त्याग करतो आणि सदाचार मार्गात चालतो. त्यापासून दूर राहतो. त्याला सभेसमोर किंवा गाव, कुटुंब, राजकुळ अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीसमोर साक्ष द्यावास सांगितले असता जे माहीत आहे ते तो माहीत आहे असे म्हणून सांगतो. जे माहीत आहे ते माहीत आहे म्हणून सांगतो. जे पाहिले आहे किंवा जे पाहिले नाही कधी बुद्धीस पुरस्सर खोटे बोलत नाही. दुसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य चुगलखोरीचा त्याग करतो, निंदेपासून अलिप्त राहतो. लोकांमध्ये कलागती लावण्यासाठी जे इथे ऐकले ते तिथल्या लोकांना सांगत नाही आणि जे तिथे ऐकले ते इथल्या लोकांना सांगत नाही. तो ऐक्य निर्माता आणि प्रेमभाव वाढवणारा असतो. माणसात सुसंवाद ऐक्य राखणे हेच त्याचे सुख आणि आनंद होत. तर तिसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य कटू शब्दाचा त्याग करतो, त्यापासून अलिप्त राहतो. तो जे काही बोलतो त्यात कडवटपणा नसतो. त्याचे भाषण आल्हाददायक, मैत्रीयुक्त असते, कडकडीचे असते आणि सभ्यपणाचे असते, हितकर आणि सर्वांना योग्य प्रकारे सुखदायक असते. चौथ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य व्यर्थ वळवळ करत नाही. तो उचित आणि वास्तविक आणि नेहमी लाभदायक असे बोलतो. योग्य, स्मरणीय, उद्बोधक, व्यवस्थित आणि अति हितकर अशा रीतीने. तर दुराचरण आणि सदाचरण यांचा मी असा अर्थ लावतो असे भगवान बुद्ध भिक्खू संघाला सांगत होते. तर पुढील विषय आहे सदाचरणाची आवश्यकता. एकदा भगवंतांनी पाटली गावातील आपल्या उपासकांना असा उपदेश केला की हे गृहस्थ हो, दुष्ट आणि अनीतिमान गृहस्थाला असे दुष्परिणाम सोसावे लागतात. दुष्ट आणि अनीतिमान मनुष्याला आळसामुळे द्रव्यहानी सोसावी लागते. द्रव्यहानी म्हणजे पैशाची आर्थिक हानी. नंतर त्याची अपकीर्ती जगात पसरते आणि तो लोक त्याला मान देईनासे होतात. ज्या लोकांच्या समाजात तो जातो, मग ते क्षत्रिय असोत, ब्राह्मण असोत, गृहपती असो किंवा श्रमण असोत, त्यांच्यामध्ये तो लाजतो आणि मनात गोंधळतो. तो निर्भय नसतो. हा त्याचा तिसरा तोटा होय. परत त्याला मानसिक शांती लाभत नाही. अशाच मानसिक अशांततेत त्याचे मरण ओढवते. हा त्याचा चौथा तोटा होय. दुष्ट आणि अनीतिमान माणसाची हे गृहस्थ हो अशा प्रकारची हानी होते. याच्या उलट जी माणसे सज्जन शीलवान आहेत त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा. सज्जन शीलवान मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे विपुल द्रव्य लाभ होतो. त्याची सत्कीर्ती जगभर पसरते. त्याला सर्वत्र मानसन्मान मिळतो. तो क्षत्रियांच्या, ब्राह्मणांच्या, गृहपतींच्या अथवा श्रमणांच्या समाजात जाऊन तिथे निसंकोचपणे आणि आत्मविश्वासाने प्रवेश करत असतो. त्याला मानसिक शांती लाभलेली असते. कधीही मरते समय तो शांत चित्ताने देह त्याग करतो, मूर्ती प्राप्त होतो. मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही. अग्निप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करत असतात. जो कोणी निरुपद्रवी निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो त्याच्या वाट्याला महान आपदा, मानसिक अशांती, आप्तेष्टांचा वियोग आणि द्रव्यहानी येत असते. तर अशा प्रकारे भगवंत बुद्धांनी सांगितले.
पुढे भगवान बुद्धांनी म्हटले की सदाचार आणि जगाचे अधिकार, सदाचार आणि जगाचे अधिकार. एके समयी भगवान बुद्ध खारींना जेथे दाणे खायला घालीत त्या राजगृहातील वेळुवनात राहत होते. त्यावेळी स्थवीर अनंत सारिपुत्त एका मोठ्या भिक्खू संघासह दक्षिण पहाडामध्ये चारिका करीत होते. वाटेत राजगृहामध्ये राहिलेला एक भिक्खू सारिपुत्त यांना भेटला. औपचारिक अभिवादन प्रकार झाल्यावर सारिपुत्ताने त्यांना भगवंताचा कुशल समाचार विचारला. भिक्खूने भगवंत व भिक्खूसंघ यांचे कुशल सांगितले. त्याप्रमाणे सारिपुत्त अनंतमास्थेवरांनी विचारल्यावरून राजगृह नगरात तंडुलपालदारपाशी राहणाऱ्या धनंजानी ब्राह्मणाचा कुशल समाचार सांगितला. सारिपुत्ताने त्याला पुढे विचारले की भिक्खू, ब्राह्मण धनंजांची अप्रमादपूर्वक वागतो का, म्हणजे आळसरहित वागतो का? भिक्खूने उत्तर दिले, म्हणते धनंजानी कसला अप्रमादपूर्वक राहू शकणार, म्हणजे तो कसला आळसरहित राहू शकणार? तो राजाचा उपयोग ब्राह्मण आणि गृहस्थ यांना नागवण्यासाठी आणि ब्राह्मण आणि गृहस्थ यांचा उपयोग राजाला लुबाडण्यासाठी करतो. सुशील कुळातून आलेली त्याची सुशील पत्नी मरण पावली आहे आणि त्याने अलीकडे दुसरी पत्नी केली आहे. ती सुशील कुळातली नाही व स्वतःही सुशील नाही. यावर सारिपुत्त अनंत म्हणाले की बोला. यावर सारिपुत्त बोलला की धनंजानीची प्रमादशीलता ही फार वाईट वार्ता आहे, फार वाईट. एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी तो मला भेटेल त्यावेळी या संबंधी मी त्याच्याशी बोलेन. दक्षिण पहाडातील आपला वास पुरा केल्यानंतर सारिपुत्ताने आपली चारिका पुढे चालू केली आणि ते राजगृहाला आले. तेथे त्यांनी वेळुवनात वस्ती केली. सकाळी वस्त्र परिधान करून भिक्षापात्र हाती घेऊन ते राजगृहात भिक्षेसाठी गेले. त्यावेळी ब्राह्मण धनंजांनी हा त्याच्या गायीचे दूध ज्या कुरणात काढले जात होते तेथे देखरेख करण्यासाठी गेला होता. भिक्षा संपवून परत आल्यावर सारिपुत्ताने भोजन केले आणि नंतर धनंजानीला गाठले. त्यांना येत असलेले पाहून ब्राह्मण त्याला भेटायला पुढे गेला आणि म्हणाला, भोजनपूर्वी आपण दुग्धपानी करून घ्या. त्यावर सारिपुत्ताने उत्तर दिले, नको ब्राह्मणा, माझे जेवण झाले आहे आणि दुपारच्या वेळी मी एका झाडाखाली विश्रांती घेणार आहे, तू तिथे ये. त्यावर धनंजानीने मान्य केले आणि आपल्या भोजनानंतर तो सारिपुत्ताला भेटावयास गेला. सारिपुत्ताला अभिवादन करून तो त्यांच्या बाजूला बसला. सारिपुत्ताने त्याला विचारले की अरे, सदाचरणासंबंधीचा तुझा उत्साह आणि कळकळ कमी झाली ना? तो ब्राह्मण त्यावर म्हणाला की म्हणते, कशी कायम राहणार, कारण मला आता माझे आईबाप, पत्नी, कुटुंबदास, कामकरी यांचे पालनपोषण करावायचे असते. याशिवाय ओळखीचे लोक, मित्र, आप्त, इष्ट आणि पाहुणे, अतिथी यांना पाहुणचार करावायचा असतो. माझ्या मृत पूर्वजांचे श्राद्ध करायचे असते, त्यांच्या नावाने दानकर्म करायचे असते, देवदेवतांना बळी द्यायचे असतात, राजाला करभार चुकवायचा असतो आणि उपरांत मला स्वतःसाठी मांस आणि पेयाची तरतूद करायची असते. त्यावर सारिपुत्त भिक्खूने विचारले की हे धनंजानी, तुला असे वाटते काय की एखाद्या माणसाने आपल्या आईबापासाठी सदाचरण आणि न्याय यांना सोडून वर्तन केले आणि ह्यासंबंधी त्याला जाब विचारला असता तो अशी सबब सांगू शकेल काय की मी माझ्या आईबापासाठी हे सर्व केले, त्यांच्यासाठी सदाचरण आणि न्याय यांचे उल्लंघन केले, म्हणून मला शिक्षा करू नका? नाही. धनंजानी म्हणाला, नाही. मग अशा काहीही सबबी दिल्या तरी दैवाचा कारावास चुकणार नाही. सारिपुत्त म्हणाले, तो स्वतः किंवा त्याची पत्नी आणि कुटुंब त्यांच्या संबंधी असे समर्थन करू लागले की त्याने केलेलं न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन हे आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल काय? धनंजानी म्हणाला, नाही.
तर सारिपुत्त म्हणाले की त्याचे दास म्हणू लागले की हे सर्व त्यांनी आमच्यासाठी केले, तर त्याचा काही उपयोग होईल काय? त्यावर धनंजयाने म्हणाला, नाही, तीळ मात्र उपयोग होणार नाही. तर सारिपुत्त म्हणाले की किंवा त्याचे मित्र आणि ओळखी पाळखीचे लोक त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा उपयोग होईल का? त्यावर धनंजयाने पुन्हा म्हणाला की नाही, मित्र मात्रही उपयोग होणार नाही. किंवा त्याचे आप्तेष्ट आणि अतिथी त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का? नाही, तीळ मात्र उपयोग होणार नाही. किंवा जर त्याचे भूत पितर देवदेवतांसाठी किंवा राजासाठी त्याने हे केले असे समर्थन करू लागले तर ते चालेल काय? त्यावर पुन्हा धनंजयाने म्हणाला की चालणार नाही. तो किंवा इतर लोक त्याने केलेले सदाचाराचे आणि न्यायाचे उल्लंघन हे सर्व आम्हाला अन्न आणि पेय मिळवून देण्यापायी केले असे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का? धनंजयाने पुन्हा म्हणाला नाही. सारिपुत्त पुन्हा म्हणाले की जो आपल्या आईबापासाठी न्याय आणि सदाचाराचे उल्लंघन करतो आणि जो कसली वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचा मार्ग सोडत नाही, यापैकी धनंजयाने कोणता मनुष्य अधिक चांगला ठरतो? त्यावर धनंजयाने उत्तर दिले की दुसऱ्या प्रकारचा, कारण न्याय आणि सदाचरणाने वागणे हे अर्थात त्याच्या उल्लंघनापेक्षा श्रेयस्कर आहे. धनंजयाने आपल्या आईबापाचे भरणपोषण करण्याचे न्याय आणि सदाचरणाचे असे दुसरे मार्ग आहेत. त्यासाठी दुष्कृत्य करण्याची आवश्यकता नाही आणि हे मार्ग पत्नी, कुटुंब आणि इतर सर्वांच्याही परिपोषणाला मोकळे नाहीत का? सारिपुत्ताने विचारले. त्यावर धनंजयाने म्हणाला, सारिपुत्ता, ते मार्ग मोकळे आहेत. यानंतर सारिपुत्ताचे या भाषणाने प्रसन्न होऊन त्याचे आभार मानून धनंजयाने उठला आणि आपल्या घरी परतला. म्हणजे याचं भगवान बुद्धाचे जे श्रेष्ठ धम्मसेनापती अरहंत सारिपुत्त होते ते त्यांनी त्या धनंजयाला सांगितलं की जर आपले सदाचरण जर केले नाही तर त्याच्यामध्ये चुकीचे फळ भोग लागतात आणि इतरांसाठी जर आपण इतरांची सेवा करत असेल परंतु शीलपालन करत नसेल आणि सदाचरणाचे उल्लंघन करत असेल तर ते आपल्याला वाचू शकणार नाहीत, कारण की आपण केलेले कर्म आपल्यालाच फळ मिळते. पुढचा पुन्हा विषय भगवान बुद्धांनी सांगितला की सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल. तर श्रावस्तेतील जेतवनात भगवान वास करत असता त्यांच्याकडे 500 उपासक आले. त्यात धम्मिक हा सुद्धा होता. धम्मिकाने भगवंताला विचारले, कोणत्या तत्वांच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणातून पूर्णता साधता येते? मी आपणास हा प्रश्न विचारत आहे. याचे कारण माणसाचे कल्याण कशात आहे हे ठरविण्यात आपल्यासारखा दुसरा कोणी नाही. सुशिक्षित जैन आणि परिवारजक यांनाही आपले मतखंडनात यश आले नाही. वयोवृद्ध सुशिक्षित ब्राह्मण आणि ज्यांना आपले मत मांडण्याची फार हौस, त्या सर्वांनी आपला विमोचन सिद्धांत मान्य केला. आपला विमोचक सिद्धांत समजायला कठीण असला तरी तो आपण इतका सुलभ करून दाखविता की तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. भगवान, म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. ही दैवी विद्या आपल्या मुखातून आम्हा उपासकांना ऐकू द्या. उपासकांच्या संबंधीच्या करुणेने भगवंताने उत्तर दिले, ऐका तर, मी आपणाला शुद्ध चरणाची तत्त्वे सांगत आहे. ती ऐकावी आणि त्यानुसार वर्तन करावे, पालन करावे. हत्या करू नका, देहांत शासन करू नका, हिंसेला आज्ञा देऊ नका, कोणत्या प्रकारच्या जीवाला, मग तो सबल असो अथवा दुर्बल असो, दुःख देऊ नका. उपासकांनी स्वतः चोरी करू नये, दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये अथवा चोरीला संमती देऊ नये. जे स्वेच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे. अब्रह्मचर्य जणू काय अग्नीची गर्ता आहे असे समजून त्याचा त्याग करावा आणि ब्रह्मचर्य साधन नसेल तर निदान विवाहित परिस्त्रीशी समागम व्यभिचार करू नये. सभात आणि न्यायगृहात अथवा नेहमीच्या सभा भाषणात असत्य बोलू नये. त्याचप्रमाणे असत्य भाषणाला प्रोत्साहन अथवा संमती देऊ नये. असत्याचा त्याग करावा. उपासकांनी मद्यपान करू नये, दुसऱ्याला मद्य पाजू नये, मद्यपानाला संमती देऊ नये. मद्यपानाने बुद्धिभ्रष्टता होते, हे लक्षात ठेवा. मद्यपान करणारे मूर्ख पाप करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापास प्रवृत्त करतात.
तेव्हा हे बुद्धिभ्रंश करणारे व्यसन हा मूर्खपणा आणि मूर्खाचा स्वर्ग यापासून अलिप्त व्हा. हत्या करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, बुद्धिभ्रष्ट होऊन असे दारू, मद्य, नशीली पदार्थ घेऊ नका, व्यभिचार करू नका, भररात्री कुशाग्र अन्न सेवन करू नका, जळ अन्न सेवन करू नका, गंधमाला धारण करू नका, आपला बिछाना भूमीवर पसरा, प्रत्येक उपवासाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा. म्हणजेच भगवान बुद्ध उपासकाला म्हणाले की प्रत्येक महिन्यातील 4 उपवासात पौर्णिमा, अमावस्येला, त्रिसरणासह अष्टशील उपवासात पालन करा आणि शुद्ध अंतःकरणाने हे अष्टांगिक व्रत सणासारखे पालन करा. आणि प्रांतकाळी व्रत सकाळीच अष्टशील घेऊन धम्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने भिक्खू संघाला याचना करा आणि भिक्खू संघाला भोजनदान, शिवरदान, औषधदान, पथ्यदान करा. आपल्या आईबापांचा मान सन्मान राखा, चांगला व्यवसाय करीत जा. या मार्गाचे एकनिष्ठेने अवलंब करणारा उपासक उच्च पद प्राप्त करेल. तर पुढे पुन्हा भगवान बुद्धाने सांगितलं की सदाचरणाच्या मार्गावर सहचारासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही. रणसंग्रामातील हत्ती शरप्रहार सहन करतो त्याप्रमाणे या जगात मी माणसाचे कटू शब्द सहन केले पाहिजेत. हत्तीला मासाळवरून युद्धात नेतात. मासाळलेल्या हत्तीवरच राजा आरोहण करतो आणि त्याप्रमाणे ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय. शिकवलेली क्षेत्रे चांगली असतात. सिंधू देशातील जातिवंत अश्व आणि बलवान गजराज हे सर्व खरोखर चांगले असतात, परंतु या सर्वाहून आत्मसंयमी पुरुष श्रेष्ठ होय. अश्व, गज ही सर्व वाहने आपणास निर्वाणाला नेऊ शकत नाहीत. ज्या मार्गावर आत्मसंयमाचे आत्मवाहनच चालू शकते, अप्रमादी आळसरहित होऊन राहण्यात आनंद माना. आपल्या विचारावर अविश्रांतपणे लक्ष असू द्या. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेल्या हत्तीला मोठ्या श्रमाने बाहेर काढतात त्याप्रमाणेच प्रयासाने स्वतःचे कुमार्गापासून रक्षण करा. सद्वर्तनी बना. दृढ मनाचा आणि बुद्धिमान असा सहप्रवासी तुम्हाला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून आनंदाने त्याच्या मागून चालू लागा. आणि म्हणून सद्वर्तनी, दृढ मनाचा आणि बुद्धिमान सहप्रवासी तुम्हाला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालवलेला राजा ज्याप्रमाणे आपले राज्य सोडून वनातील गजराजाप्रमाणे हत्तीप्रमाणे एकटाच पुढे जातो त्याप्रमाणेच तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जात राहा. एकांत पत्करा, परंतु मूर्खाची मैत्री नको. दुष्कर्मे न करता एकटेच राहा. आपल्या गरजा मर्यादित करूनच एकटेच राहा. वनातील गजराज हत्ती एकटाच खात पीत फिरत राहतो त्याप्रमाणे एकांत पत्करा. कुविचार मनातून उपटून टाका. ते उकळून टाकण्याचा मार्ग असा आहे, जरी दुसरे उपद्रव करीत असेल तरी मी उपद्रव करणारा नाही असा निग्रह संकल्प करून कुविचारापासून दूर व्हा. जरी दुसरे हत्या करीत असले तरी मी हत्या करणार नाही. जरी दुसरे चोरी करीत असले तरी मी चोरी करणार नाही. जरी दुसरे पवित्र जीवन आचरित नसले तरी मी पवित्र आचरण करेल. जरी दुसरे खोटे बोलत असले, निंदा करत असले, विरुद्ध बोलत असले तरी मी तसे करणार नाही. आणि जरी दुसरे लोभाविष्ट असले तरी मी परधनाचा लोभ धरणार नाही. जरी दुसरे मत्सरी असले तरी मी इतरांच्या बद्दल सदिच्छा बाळगीन. आणि जरी दुसऱ्याची दृष्टी, संकल्प, वाणी, कृती, उपजीविकेचे मार्ग, साधना, स्मृती, समाधी चुकीची असली तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांगिक मार्गाच्या मार्गाने सतत राहा. याचा अवलंब करा. जरी दुसरे आर्य सत्यासंबंधी मोक्षासंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र त्यासंबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी दुसरे आळस, स्तुत्तपणा याने पसरलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषापासून मुक्त असले पाहिजे. आणि जरी दुसरे चुकीच्या मार्गाने असले तरी तुम्ही विनयशील राहिले पाहिजे. आणि जरी दुसरे शंकाने पसरलेले असले तरी तुम्ही निशंक राहिले पाहिजे. आणि जरी दुसरे क्रोध, दुष्टबुद्धी, द्वेष, मत्सर, लोभ, ढोंगी, कपटी,
आणि मूर्खपणाचे चित्त, उद्धटपणाचे चित्त, आगाऊपणाचे चित्त, नीतिहीनता, शिक्षणाचा अभाव, स्तुत्तपणा, गोंधळ, अज्ञान यांनी युक्त असले तरी मात्र त्यांचे उलट असले पाहिजे, म्हणजे आपले जीवन सदाचाराचे असले पाहिजे. म्हणून बुद्ध म्हणतात की अत्तदीप भव, स्वयंदीप बनण्याचा हाच एक मार्ग आहे जगामध्ये. म्हणून या धम्ममार्गाने चालण्याचा प्रयत्न करा, या धम्ममार्गात चांगलं पालन करा. आणि म्हणून उपासिकांनो जास्तीत जास्त उपासिकांपर्यंत ही धम्मदेशना पाठवा आणि सबस्क्राईब करा आणि सदस्य व्हा. हे सर्वांना मंगलमैत्री. भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम.